नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी तांदळाची गोड रेसिपी बनवणार आहोत. खूप टेस्टी लागते आपली ही तांदळाची गोड रेसिपी आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा मी बनवलेली आहे. छान अशी मऊ लुसलुशीत लागते खायला आणि थोडी वेगळी अशी रेसिपी आहे. सर्वांनाच आवडेल अशी आहे आणि आपल्याला काही जास्त म्हणजे असं खटपट करावी लागत नाही त्याच्यासाठी. तर ही आपली तांदळाची जी रेसिपी आहे ना, ती अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवता येते. तर कशी बनवायची ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी तांदूळ जे आहेत ना, ते 1-1.5 तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. मी 1.5 तास ठेवले होते भिजत, तर चांगले भिजले गेलेले आहेत. तर आपले तांदूळ जे आहेत ना, ते आपण 1 वाटी घेतलेले आहेत. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. सुके तांदूळ काढून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच मापाने घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 3 मोठे चमचे साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 3 चमचे आपला जे नारळाचा किस असतो ना सुक्या, तो घेतलेला आहे. थोडासा खायचा कलर घातला आहे आणि हे तर आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही आधी घालायचं नाही. जर घट्ट झालंच तर थोडंसं दूध घालून घ्यायचं. तर इथे मी आता थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपण बाकीच्या वस्तू घालून घेतो. इथे मी पाव चमचा इतका खायचा सोडा घातलेला आहे, 1 चमचा तूप घातलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना, बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तर आता मिक्स केल्यानंतर आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला जास्त काही भांड्यांची गरज नाही आहे. तर इथे मी 4 वाट्या घेतल्यात, त्यांना मी तूप लावून घेतलेलं आहे. थोडंसं हाताने पसरवून घेतलेलं आहे तूप आणि आपलं जे बॅटर आहे ना, ते त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. अजून छोट्या वाट्या असतील तर अजून छोट्या वाट्यांमध्ये तुम्ही बॅटर हे घालू शकता. तर पाणीसुद्धा आपलं उकळी आलेलं आहे. त्यानंतर आपण हे वाफवायला ठेवूयात आणि आपल्याला मीडियम गॅसवरती 7-8 मिनटं वाफवून घ्यायचं आहे चांगलं. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे. तर दूध आपल्याला जे आहे ना, तर 2 पेले इतकं आपल्याला दूध घ्यायचं आहे. थोडासा आपल्याला कलर घालायचा आहे आणि 2 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे चांगलं जे आपण 2 कप घेतले ना, त्याचं 1 कप करायचं आहे. म्हणजे त्याला आपल्याला गॅसवरती एका बाजूला स्लो गॅसवर ठेवून द्यायचं आणि थोडं आटवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण चेक करूया. तर इथे बघा मस्त असं आपलं जे बॅटर आपण ठेवलं होतं छान असं स्टीम झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊयात आणि थंड केल्यावरती आपण सोडवून घेऊयात. तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा, एकदम मस्त स्पंजी असं आपलं हे स्वीट तयार झालेलं आहे. तर आता आपण हे वाटीमध्ये पुन्हा ठेवून घेऊयात आणि आपली पुढची जी प्रोसिजर आहे ती करून घेऊयात. खूप टेस्टी लागते आपली ही तांदळाची स्वीट रेसिपी. तर आता आपण जे दूध ठेवलं होतं तापत, ते आपण 2 पेले इतकं ठेवलेलं होतं. तर आपलं दूध जे आहे ते थोडं आटलं गेलेलं आहे, घट्टसरपणा आलेला आहे त्याला. तर आपण थोडं असं आपल्या 4ही बाउलमध्ये घालून घेऊयात. म्हणजे आपण जे स्वीट बनवलं ना, ते एकदम सॉफ्ट आणि मस्त लागतं खायला खूप. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वाट्यांमध्ये आपलं दूध जे आहे ते थोडं घालायचं आहे समप्रमाणामध्ये आणि हे घातल्यानंतर वरून आपण पाहिजे तर पिस्ता, बदाम वगैरे ह्याचे काप घालून सजवू शकतो. तर इथे मी बदामाचे काप घातलेले आहेत. बघा किती छान लागते ही आपली जी तांदळाची स्वीट रेसिपी आहे ना, खरंच खूप छान लागते खायला. तुम्ही बनवून बघा, नक्की आवडेल. थोडीशी वेगळी अशी आणि साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे एक आपण तोडून बघूयात. तर इथे बघा अगदी सहजपणे तुटली गेलेली आहे आणि मस्त अशी बाहेरून विकत आणण्यापेक्षा झटपट अशी स्वीट रेसिपी आपल्याला करता येते आणि सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. तर तुम्हाला आजची ही आपली तांदळाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.